ते डबा हा बोल की काय करली सर? काय दोडकीची भाजी करली का दोडकी आणि तर रानातून दोडकीच्या का करलीचे? दोडका आहे दोडका शेतात निघाली भूक लागली काय का? आता लगेच करते मेथीची भाजी कर की. हो लसणा चटणी टाकून कर. बरं बरं ही मेथीची भाजी करते थोडी लसणा चटणी टाक त्याला छान हो लागते. टाक रात्री निसून ठेवली या रातले गौरी आणले आमच्या दोघ जण हो आणते. गौरी घातले जरा लागते जाळ तेल टाकते थोडं तेल टाकून घेतलं आता जिरे मोहरी टाकते तेल टाकते एक लाकडून गौऱ्या घातली की मस्त जाळ लागते तर मोहऱ्या टाकते तर जिरे टाकते थोडे टमाटर टाकून घेते थोडं थोडी हळद आणि मीठ टाकते मध्ये मिठानं लवकर शिजते टमाटर गाळ होते ते कोथिंबीर लसूण वाटले थोडं टाकते बरं तळून घेते मिक्स झालं तळून त्याच्यात दोडका टाकते थोडी हळद टाकते मसाले टाकून घेते थोडी मी सुहाणा टाकते थोडा इसरून टाकते घरचा आता वरून थोडी कोथिंबीर टाकते दोडका टाकून घेते मध्ये धुवून छान घेतला दोनदा राहिले थोडे शिजाय पाणी थोडं टाकते शिजून निघते वाफेवर थोडं मीठ टाकते आता थोडं घरकुल मसाला टाकते थोडं पाणी टाकून शिजवून घेते त्याच्यावर झाकून ते थोडं शिजते मेथीची भाजी रात्री निसून ठेवली आहे रानातली अंडे छान हिरवी हिरवीगार दोडक्याची भाजी करून घेतली की मेथीची भाजी करते डब्याला बी दे. हो काय गौरी आता झाल्या का लावायला चालू करावं लागतं उद्यापासून शेण ठेवावं लागलं गोळा करून थंडीचं करतो चालू. हां थंडीचं आता शेण गोळा होते पुन्हा नाही शेण गोळा करून उडवा करतात का? हां उडवा आता गेल्या वर्षी हाय अजून फोडावं लागेल आता एक झाल्या पहिल्या गौऱ्या आता एक शुक्रवारी फोडते वारा असते त्याला फोडा. हां वारा असतात फोडा. हां त्याला वार असते आकारा महिन्यात कधी फुटत आता आकारा महिना नाही की आता मार्गशीर्ष महिना आहे एखाद्या शुक्रवारी अजून रविवारी वाटून करावं लागेल फोडावं लागेल
गौऱ्या लावल्या उडव्याची बी हळद कुंकू लावून पूजा करून फोडावं लागते गौरा उडवा पुन्हा हां पुन्हा गौऱ्या गाडावं लागते मध्ये शेंगण्याचं कूट टाकून घेते थोडं आई 2 चुली ठेवलास. हा एकीकडं भाजी इकडं भाकरी होत्या पहिल्या सवणीच्या चुली होत्या ती सवणी चुली घालायला त्याला पांढरी माती लागते सारवाच्या. सारं हे पण मोठमोठ्या चुली दिसायला. हा मोठे मोठे येतात पहिल्या तर लय मोठ्या नसतात एवढ्या चुली हां सारवायचं त्याला चिकन चुरायचा आधी चाळायची माती हां पुन्हा चुरायचा पुन्हा ती वट्टा घालायचा आणि पुन्हा त्याचे चुलीचे असे उडले ठेवून पुन्हा कोरायचे चूल ती तर लय भारी चूल होत्या पहिल्या मातीच्या पांढऱ्या मातीच्या बघा तेवढं आई एखाद्याशी लोणीचं बी करून दाखवा किंवा हा लोणी. आता दही करावं लाव. लागलं उद्या दही लावले आता ताक करावं लागेल दोन्ही पुन्हा उद्या कडवी दे शिजली आता भाजी काढून ठेवते चुलीवर आता भाजी करते मेथीची आता काय करायला. ती मेथीची भाजी मेथीची भाजी पटकन होते की चुलीवर. लगे लगे होते कसला जाळ लागला आता आता पुणे टाकायची तेल तापले त्यात काय काय टाकणार. आता ह्याच्यात हिरवी मिरची लसूण टाकून कुटून मुगाची डाळ थोडी टाकणार आहो भिजून. हां भिजवले काय भिजवून घेतले धुवून घेतली आता मुगा डाळ टाकते मुगा डाळ टाकून देते छान लागते मुगा डाळ टाकून घरी केलेली आहे डाळ. हां घरी केली हिरवी मुगाची डाळ हां हां काय हिरवी आणि दुकानच्या डाळी कवाच वापरायची घरच्या डाळी असतात मुगाची मिसळाची हरभऱ्याची तुरीची आता नवीन डाळी कधी करता. आता उन्हाळी काम चालू कशी ठेवली रानाचे गहू काढायचे घरी हां आता रानाचे शिरपण व्हायचं मिसायचे गव्हाचे ज्वारीचे धुणं शिरपायचं काम ती काम झाली की घरचं नाही बघायचं. होईल मग किती आहे. 10 किलो आहे हां किलोवरला. हां किलोवरची अर्धा एकर आहे आता ही मिरच्या लसूण मीठ टाकून कुठून घेतली मेथीच्या भाजीला टाकायला मीठ टाकते थोडं लाल मिरची टाकत ना हो. ना बाई हिरवी मिरची टाकता हिरवी मिरचीने चांगली लागते भाजी मेथीची हिरवी भाजी मिरचीने चवदार लागते मेथीची भाजी पण मिरची तिखट आहे किंवा तिखटच चांगली की थोडा यायच्या लई तिखट असले झाला आता मिरचीच्या खारी घालते एका दिवशी मिरच्या आणून तिखट मिरच्याचा खार. हां आम्ही लई तिखट खातात आम्हाला तिखट लागते मिरची तिखट लागत नाही किती तिखट असते म्हणजे ते खार घातल्याने जरा ही होईल की. हां जरा मिठानं ही हळदीनं कमी तिखट लागते झालं आता चटणी मीठ टाकलं सगळं मिक्स केलं आता झाली भाजी मिठाची डिझाईन भारी केला आपण. हां छान आहे अक्षय दरवा जेवण कर दे. बघ घे अहो जेवण कसं झालंय. खाऊ तर दे
बाहेर असं चवीच येत नाही. बाहेरचं खाण्यात आणि घरचं खाण्यातले फरक आहे.